ज्ञानोबरायापासून ते तुकोबारायांपर्यंत सर्व संतांची मांदियाळीनं आम्हाला एकच शिकवलं, केवळ आणि केवळ परमार्थ करायचा। पांडुरंगाने नाव ठेवले पुण्यनगरी, पुणे म्हणजे पुण्यनगरी नाव ठेवले। वारीचा अनुभव म्हणजे इतका आनंद आहे आणि भजनामध्ये रंगून जातो। वारी माऊलीची करा व्यसनमुक्त होते ती, बोलणं चांगली लागते ती। देवाच्या नादात आम्ही पंढरीची वारी पायी करतो। नमस्कार, रामकृष्ण हरी मंडळी। ही पंढरीची वारी म्हणजे श्रद्धेची, भक्तीची आणि प्रेमाची एक असीम कहाणी आहे। पाय किती थकलेले असले, घर कितीही दूर असलं तरी मन मात्र भरलेलं असतं त्या विठुरायाच्या दर्शनाने। याच पंढरीच्या वारीचं आता आगमन झालेलं आहे या पुण्याच्या पुण्यवान नगरीमध्ये। तर जाणून घेऊयात त्यांचा पुढचा प्रवास कसा असेल, नक्की त्यांचा अनुभव काय आहे। राम राम दादा, कसं वाटतंय? पुण्यात येऊन कसं वाटतंय? चांगलं वाटलं, आनंद वाटला। कसे पुण्यातली सोय कशी आहे? पुण्यातलं कसं आहे? चांगली, एकदम ठीक, व्यवस्थित। किती वर्ष झाले वारी करताय? मला कमीत कमी 15 वर्ष झाली। किती वर्ष झाले आजी वारी करताय? 2 वर्ष आहे। कसा अनुभव? चांगला अनुभव आहे। पुण्यात आलाय, पुण्यात येऊन कसं वाटतंय? पुण्यातली सोय कशी आहे? पुण्यामध्ये लय सोय माऊली। काय म्हणाल पुण्याबद्दल? काय म्हणाल? लय लय मस्त आहे, लय आनंद आहे इथं। लय सोय घेतली आमची माऊली। आता इथून पुढचा प्रवास कसा करणार? आता व्यवस्थित करणार पायी। तरी एकंदरीत किती दिवस लागतील तिथे पोहोचायला? आम्हाला 22 दिवस। कुठून आलात आजी? आम्ही आळंदीहून, जालना जिल्ह्याहून आलो पण आळंदीपासून पायी आलो। किती वर्ष झाले वारीला जात आहे? किती वर्ष झाले या पांडुरंगाची आपण भक्ती करता? मला 7-8 वर्ष झाली, तेव्हापासून मी वारी करतोय। काय सांगाल नव्या पिढीला? नवी पिढीला अजून वारीबद्दल तेवढं महत्त्व नाही आहे किंवा नवी पिढी अजून त्याच्यामध्ये विलीन नाही झाली आहे, तर काय सांगाल? आता कसं आहे, खऱ्या अर्थानं पाहत असताना सर्व वारकऱ्यांना आम्हाला संतांनी एक नियम घालून दिलेला आहे। मार्ग दावून गेली आधी, दया नदी संतते। मग संतांनी जो काही आम्हाला मार्ग दाखवला त्या मार्गावरती चालत असताना सर्व काही संत आमचं चांगलं कल्याण करतील, हित करतील या विचारानं सर्व संतांचे पायी हा माझा विश्वास या युक्तीप्रमाणे सर्व काही वारकरी वागत असतात। ज्याप्रमाणे माऊलीने ज्ञानदेवी रचला पाया, उभारिले देवालया, आणि त्याचबरोबर तुकोबाराय झालाशे कळस म्हटलं आहे। मग एक तर ज्ञानोबरायापासून ते तुकोबारायांपर्यंत सर्व संतांची मांदियाळीनं आम्हाला एकच शिकवलं, केवळ आणि केवळ परमार्थ करायचा। आणि परमार्थ करत असताना जो कोणी परमार्थात आला नटखट यावे आणि शुद्ध होऊन जावे हे प्रत्येकाला प्रचिती आलेली आहे। त्याच्यामुळं वारीला आल्याच्या नंतर वारकरी वेगळा व्हावा ह्याला वेगळं सांगण्याची गरज नाही, अनुभव येतोच। लहानापासून थोरापर्यंत सकळांशी येते आहे अधिकार, आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे हे संतांचं मार्ग असल्या कारणानं संतांना उपदेश करतात। आणि संतांच्या संगतीत येण्याचं कारण की तुकोबारायांनी सांगितले, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा। संतांच्या संगती करता वारे, आणि एकदा संग केला रे केला की त्याच्या जीवनात संतांची संगत आलीच म्हणून समजा। हा आमचा अनुभव आहे। पांडुरंगाच्या भक्तीसाठी येत आहात, काय सांगाल? वारीचा अनुभव कसा? वारीचा अनुभव म्हणजे इतका आनंद आहे आणि भजनामध्ये रंगून जातो। भजनामध्ये फुगड्या होतात, अनेक असा आनंद म्हणतो। टाळ घोषामध्ये आम्ही जय जयकार करतो, गजर करतो आणि आनंदाने नाचतो। सर्व मिळून असं भजनी मंडळ सर्व आनंदित होतात। आजच्या तरुणांना काय सांगाल? तरुण पिढीला काय सांगाल की वारीचं खरंच महत्त्व काय? तरुण पिढी माझ्याबरोबर माझ्या गावचे 10-15 जण तरुण आणलेले आहेत। तसे आमच्या दिंडीमध्ये 25 तरुण आहेत, आणि तरुण यासाठी आणले आम्ही की त्यांना चांगले संस्कार लागावेत। त्यांना मी पण आता दिंडीत अशासाठी आणलं आहे, त्यांना सांगितलं आहे की तुम्ही व्यसन सोडा। म्हणजे व्यसन दुसरं कोणतं आहे की फक्त गुटखापुडी आणि तंबाखू आहे, तंबाखूसुद्धा खाल्ली नाही पाहिजे अशा या हेतूने मी त्यांना आणलेलं आहे। आणि वारीत आल्याबरोबर त्यांना मी सांगितलं आहे की तुम्ही रस्त्याने आता तंबाखूसुद्धा सोडून पुढे फेकून द्या,
पुन्हा आता खाऊ नका. मध्ये तुमच्यासाठी ज्या काही सोयी केल्या जातात, पुण्यात आलाय, पुण्यात पण तुमच्यासाठी जे काही सेवा असतील, सोयी असतील, त्याच्याबद्दल काय सांगाल? कसा आहे त्याचा अनुभव? खरोखरच पुणेकरी म्हणजे एकदम महिला लोक आणि त्यांच्याविषयी म्हणजे कुठलंही काही सांगासारखं नाही. जिथं गेलं तिथं पण माऊलीशिवाय कोणी बोलणार नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. तुमचं जेवण झालं, आंघोळीचं झालं, पूर्ण म्हणजे व्यवस्था त्यांची खूप छान आहे. आजच्या तरुणांना काय सांगाल? वारी केली पाहिजे की नाही? तरुणांचं एवढं महत्त्व नाही आहे. केली पाहिजे, परंपरा चालू ठेवली पाहिजे, चांगल्या भगवंताला अर्जी करायला पाहिजे. आपलं व्यसन व्हायला नाही पाहिजे, तरुणांना व्यसन व्हायला नाही पाहिजे, ते देवाचं नाम यायला पाहिजे. कारण की आपलं पुढचं भविष्य कळायचं आपल्याला. पुढचं भविष्य आता पोराला कळायचं पण ना, आपले थोडे दिवस आले आता. आजी, तुम्ही आता एवढ्या 60-70 असून सुद्धा तुम्ही आता वारी करताय, तर काय सांगाल? वारीमध्ये आम्हाला पुष्कळ आनंद मिळते आणि असे अभंग भारुड ऐकाय भेटतात. पुन्हा कोण देवाच्या नामामध्ये आमचं मन तल्लीन होऊन जाते. आम्हाला काहाचं भान राहत नाही घराकडलं. आम्ही सारखं इकडं पांडुरंगाचं ध्यान करतो आणि देवाच्या नादात आम्ही पंढरीची वारी पायी करतो. आज 23 वर्ष झाले मला, मी वारी करतो. 23 वर्ष. किती वर्ष झाले माऊली वारी करतात? 35 वर्ष झाले. 35 वर्ष पूर्ण झाले. कुठून? आपलं गाव काय? वांगी, करमाळा तालुका, सोलापूर जिल्हा. एवढे वर्ष झाली वारी करताय, 35 वर्ष गेले तुम्ही पांडुरंगाची एकदम असीम भक्ती करताय, तर त्याच्यातला एक काय अनुभव सांगाल वारीबद्दल जो तुमचा नेहमी आयुष्यभर लक्षात राहील? माझा अनुभव इथनं गेल्यावर माझं कुटुंब तर सुखी नेहमीच राहतं. माझ्या दोन्ही गुडघ्याची ऑपरेशन झाली तरी मला भरपूर चालायला चांगलं येतं. आणि दुसरी गोष्ट, मी पंढरपूरला जाताना बारेला लागल्यावर मला बडव्याने आगंतुक महापूजेचा मान दिला. पूजाचा ते सेवा करायचा. ती मान 2-2 महिने ही करून मिळत नाही, पण माझ्या नशिबाला आला, दिली. तरुणांना काय सांगाल? वारी माऊलीची करायत व्यसनमुक्त होते, ती बोलणं चांगली लागते, ती म्हणजे व्यसनमुक्त ह्या वारी शिरलं की व्यसनमुक्त होतच आणि संस्कार चांगले लागतात. पुण्यनगरीमध्ये त्या वारकऱ्यांची, भक्तांची सेवा कशा प्रकारे चालली आहे तर बघूयात आणि त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊया. तुम्ही जी भक्तांना सेवा देताय, वारकऱ्यांना सेवा देताय, त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती जाणून घ्यायला आवडेल. हो, मी तुम्हाला एकदम सोप्यात सांगू शकते. आपल्या कानावरचे हे पॉईंट्स आहेत, तर कानावर आपण हे ऑरिक्युलर ट्रीटमेंट लावून देतो, जेणेकरून की जे वारकरी आपले चालले आहेत त्यांना बरं वाटावं. फक्त आपण आपला हात कानावर जर फिरवलं तर आपल्याला खूप रिलॅक्सेशन वाटतं, कारण की आपले ऑर्गन्स जसं की तुम्ही ह्याच्यामध्ये पाहू शकता की आपल्या कानावर आहे. आणि बेसिक म्हणून आपण हे ट्रीटमेंट लावून त्यांना पाहू शकता. आपले एक माऊली तर उभे आहे, त्यांच्या कानावर ट्रीटमेंट लावून दिलेली आहे. कसं वाटतं तुम्हाला ते लावून? थोडं चांगलं वाटतं, बरं वाटलं, थोडंसं दुखायला चांगलं वाटतं थोडं. आणि एक रिंग आपण त्यांना देतोय की जेणेकरून ते ऑन द वे त्यांच्या हातामध्ये सगळ्या बोटांमध्ये ते फिरू शकतात. त्यांनी त्यांच्या बॉडीमध्ये रिलॅक्सेशन होणार आहे. आता ह्याच्यामध्ये पण एक लॉजिक आहे का आपल्या हातावर आपले ऑर्गन्स आहे. सो इट इज व्हेरी आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि खूप सिम्पल ट्रीटमेंट आहे. विदाउट मेडिसिन आपण त्यांना हील करू शकतो. अजून काय पाहिजे आपल्याला? किती वर्ष झाले बाबा वारी करताय? 30 वर्ष झाले. कुठून आले तुम्ही? जालना जिल्हा. काय सांगाल दरवर्षीचा वारीचा अनुभव तुमचा काय सांगाल? चांगला वारीचा अनुभव. आता किती वेळ लागेल तरी पोहोचायला तुम्हाला? पोहोचायला लागते 15 दिवस लागतात उद्यापासून. किती वर्ष झाले वारी करताय? 11 वर्ष झाले ताई. कुठून येता? आम्ही जालना जिल्हा, सोमनाथ जळगाव. दरवर्षीचा अनुभव काय सांगाल वारीचा? एवढं पाऊस येतो, रात्र चालावं लागतं, काय सांगाल? काहीच वाटत नाही. पाऊस येतो, पाणी येतो, पण काहीही सुद्धा वाटत नाही. म्हणजे तुम्ही पांडुरंगा पुढे तुम्हाला या कोणत्याच गोष्टींचा काहीच फरक नाही पडत? काहीच फरक पडत नाही. काही कशाची अडचण सुद्धा येत नाही. पुण्यामध्ये येऊन कसं वाटतंय? पुण्यामध्ये येऊन तर लय खूप चांगलं वाटतं. कसा वाटला पुण्याचा एक्सपिरियन्स? पुणा सिटी पुण्यवान आहे खरोखर. पुण्यनगरी पांडुरंगाने नाव ठेवलंय पुण्यनगरी. पुणे म्हणजे पुण्यनगरी नाव ठेवले. तुम्ही एवढ्या तरुण वयात वारी करताय, तर दुसऱ्या तरुणांना काय सांगाल की वारीचं महत्त्व काय? वारीमध्ये आल्यानंतर खूप छान वाटतं. दुःख हे सगळे विसरून जातात वारीमध्ये आल्यानंतर. मग दुःखाचं मूळ कारण म्हणजे संसार आहे. मग आजकालची पिढी म्हणजे व्यसनाधीन होत चालली आहे. व्यसनापासून दूर करण्यासाठी त्यांना वारी हा एकमेव, अध्यात्म हा एकमेव मार्ग आहे. या वारकऱ्यांच्या प्रतिक्रियाद्वारे तुम्हाला समजलंच असेल की त्या पांडुरंगाप्रती लोकांचं किती आस्था आहे, लोकांची किती श्रद्धा आहेत. याच वारकऱ्यांना आणि तुम्हा सर्वांना मी आषाढी एकादशीच्या छापाकाठाद्वारे खूप खूप शुभेच्छा देते. कॅमेरामन रोहित सोबत मी अभिलाषा. धन्यवाद.